पुढे महत्त्वाची बातमी आहे। पिंपरी चिंचवड मनपा कर्मचाऱ्यांनाही गॅस टंचाईचा फटका बसतो आहे आणि पिंपरी मनपा कॅन्टीनमध्ये आता राईस प्लेट बंद झाली आहे। कॅन्टीनमध्ये केवळ मोजकेच पदार्थ आता उपलब्ध आहेत आणि कॅन्टीनमध्ये कोळसा आणि इलेक्ट्रिक शेगडीचा वापर होतोय। सध्या सगळीकडेच गॅसची टंचाई आहे, सरकारी कार्यालयांमध्ये सुद्धा। त्यामुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा फटका बसायला आता सुरुवात झाली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयाच्या जवळ असलेल्या उपाहारगृहामध्ये गॅस टंचाई आहे, त्यामुळे मोजकेच पदार्थ या ठिकाणी आता उपलब्ध आहेत। तर गॅस मिळत नाहीये आणि उपाहारगृह चालकांनी कोळशाच्या इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करत मोजकेच पदार्थ देण्याचा प्रयत्न ठेवला आहे। तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपाहारगृहातून या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा फटका आता सरकारी कार्यालयांच्या उपाहारगृहांमध्येही पाहायला मिळत आहे। मी सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपाहारगृहामध्ये आहे। या ठिकाणी गॅस पुरवठा बंद असल्यामुळे इलेक्ट्रिक शेगडी जी आहे कोळशाची तिचा वापर सुरू झालेला आहे। मेनू जे आहेत त्यामध्येही बदल करण्यात आलेले आहेत। अनेक पदार्थ जे आहेत ते बनवले जात नाहीत। नेमका आखाती युद्धाच्या मुळे गॅस टंचाईचा जो फटका आहे तो कशा पद्धतीने बसलाय, आपल्या बरोबर उपग्रह चालक आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। काय सांगाल, किती फटका बसतोय, काय बदल केलेले आहेत आणि मेनू मध्ये कसा बदल करण्यात आलेला आहे? मेनू फक्त वडापाव, मिसळ आणि चहा एवढंच आहे। चायनीज आयटम, पंजाबी डिशेस बरोबर बाकी काय नाश्ता वगैरे सर्व बंद झालंय गॅस नसल्यामुळे। आणि कशा पद्धतीने तुम्ही गॅस नाही तरी हे पदार्थ जे आहेत ते बनवण्यासाठी कशा पद्धतीने पर्याय उपलब्ध केले? फक्त हे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी तेवढं आम्ही चालू ठेवलेलं आहे। गॅस कोळशाची भट्टीवर एवढं बाकीचं मटेरियल आम्ही बनवू शकत नाही, गॅस नसल्यामुळं नाही होऊ शकत। एकंदरीतच सरकारी कार्यालये जे आहेत त्याच्या उपाहारगृहालाही या युद्धामुळे जी निर्माण झालेली गॅस टंचाई आहे त्याचा फटका बसू लागलेला आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।